साई लीला एक आध्यात्मिक सहवास. ग्रंथपाया बसून घ्यावं. संतांचं ज्ञान ज्ञानाचं भूषण, भूषणाचं मांगल्य, मांगल्याची गंगा, गंगेची पुण्याई, पुण्याईची सावली अर्थात गुरु माऊली. अमृताश्रम स्वामी महाराज यांचा वाणीतनं निघणारा एक एक शब्द अमृता समान असतो. किती योगायोग आहे पहा. आपल्या भारत देशाचा अमृत महोत्सव, काकांचाही अमृत महोत्सव आणि विचारांचा अमृत देण्यासाठी आलेले माननीय हरिभक्त परायण अमृताश्रम महाराज यांचा संत पूजन माननीय हरिभक्त परायण गणपत बाबा नागरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र धर्माची पताका उंचावत ठेवण्याचं काम ज्ञानेशाच्या ओवीनं, तुकोबाच्या अभंगवाणीनं आणि मोरोपंतांच्या आर्यानं केलं आहे. खरं म्हणजे ही संत माणसाच्या जीवनाला, संत नामदेव महाराजांनी असं म्हटलं आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. भगवंताची भक्ती आणि त्याच भगवंताच्या भक्तीच्या चरित्राचं गायन करणं हे जरी कथा कीर्तनाचं मुख्य अंग असलं तरी जगाला सन्मार्गाची दिशा दाखवणं, संतांनी केलेले उपदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातलं मिळणारं ज्ञानधन हे समाजधन होणं, ही ऊर्जा देण्याचं काम दिवा करत असतो. आणि दीप प्रज्वलनानं आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. मी या ठिकाणी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांचा एक अल्पसा परिचय मी आपणा सर्वांना देतो. बीड पुणे जिल्हा महामार्गावर असलेलं नवगण राजोरी या गावात जन्म झालेले, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असणारे कीर्तनकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांचा अल्प परिचय मी आपणापुढे मांडतो. मुळातच ज्या गावाची स्थापना खुद्द ब्रह्मदेवानं केलं असल्याची आख्यायिका आहे. 52 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ नवगण राजोरी येथे आहे. 9 गणपतींचं मंदिर असणारं हे देशातलं एकमेव गाव. ऊर्जा, समाधान, शांती, सुख, संपन्नता अशा नवसाला पावणाऱ्या या जागृत देवस्थानाच्या गावात शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचे शिष्य श्री दंडवत स्वामी यांच्या वंशामध्ये अमृत स्वामी महाराज यांचा जन्म झालेला आहे. आध्यात्मिक वातावरणानं ओतप्रोत भरलेल्या या गावात बालवयातच त्यांना परमार्थाचं बाळकडू मिळालं. या घराण्याला गाणपत्य, शंकराचार्य व वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. बालवयातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर आळंदी येथे जाऊन गुरुग्रही, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा अशा विविध संत साहित्याचा आणि वाङ्मयाचं ज्यांनी अध्ययन केलं, शब्दांचे पूजक आणि संत साहित्याचे अभ्यासक असणारे सोजीबाबा यांना शंकराचार्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शन
विविध चॅनल्सवरनं कीर्तनातनं माणसांची मनं साफ करण्याचा प्रयत्न केला. मुळातच सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या या अतुलनीय व्यक्तिमत्वानं स्त्रीभ्रूण हत्या विरोधी आंदोलन, स्वच्छता अभियान अशा सामाजिक विषयांनाही वाचा फोडली. म्हणूनच आध्यात्मिक शिकवणीबरोबर माणूस घडण्याची प्रक्रिया ज्यांची कीर्तन ऐकून होते त्यांचा प्रत्येक शब्द हा शब्द नसून माणसाच्या जगण्याला बळ मिळतं. नक्कीच अशी सर्व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची भावना आहे. एक कवी असं म्हणतो, जगण्यावरती उजळीत श्रद्धा, दवबिंदू हे टपटपले, निर्मळ काही निर्ममतेवर वरदानासम अवतरले. मला वाटतं की त्यांचे विचार हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक वरदान ठरणार आहे. 2003 साली कुंभमेळ्यामध्ये ते श्री महंत या पदावर पोहोचले. 2010 साली हरिद्वार येथे त्यांना महामंडलेश्वरी पदवी बहाल करण्यात आली. 2015 साली त्यांनी सर्व उपाधी, पदवी, प्रपंच या सर्वांचा त्याग करून शंकराचार्यांकडनं शास्त्रोक्त पद्धतीचा संन्यास घेतला. BA बरोबरच संगीत विशारद, त्याचबरोबरच निसर्गोपचार तज्ज्ञ, शास्त्राचाही तज्ज्ञ म्हणून त्यांनी पदवी घेतलेली आहे. आणि या आध्यात्मिक सेवेतून उतराई होण्यासाठीच एका स्वायत्त विद्यापीठानं त्यांना डिलीट ही पदवी सन्मानित केलेलं आहे. मला वाटतं की डिलीट पदवी असणारे महाराष्ट्रातील कीर्तनकारांमधील एकमेव म्हणजे अमृताश्रम स्वामी महाराज असतील. त्यांच्या विचार आपल्याला या ठिकाणी या संत चरित्र कथामृतानं ऐकायचे आहेत. त्या कथामृताला सुरुवात करावी. बाबांच्या चरणी लीन होऊन मी त्यांना विनंती करतो की संत चरित्र कथामृताला आपण सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वन्देहन्तं श्रीगणेशं विद्याश्रीसुखदायकं विघ्ननाशाय कार्यादौ यो देवैरपि पूजितः. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानंदं कमी ठेवा, केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठानगोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडी श्रीहरीसी. तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी. तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता. बहुसा निळा पावला वरमहाता. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ. पंढरीनाथ भगवान की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव.
पुण्यसलीला गोदावरी गंगेच्या पवित्र तीरावरती नाशिक तीर्थक्षेत्राच्या चरण सानिध्यात विंचूर या पवित्र मातीमध्ये आदरणीय श्री दुसाणे काकांच्या अमृत महोत्सवी वर्षा प्रीत्यर्थ सकल संत कथामृताचं आयोजन या परिवारानं करून उभ्या महाराष्ट्राला संत चरित्राची अवीट गोडी लागावी, जनकल्याण व्हावं, लोकप्रबोधन व्हावं आणि ज्या संतांच्या अभंगावरती आपण कथा कीर्तन करतो त्या पूर्वकालीन सर्व संतांच्या कथा आपल्या समोर याव्यात या अट्टहासापोटी त्यांनी मला इथे निमंत्रण दिलं. आज आपल्या कथेचा आरंभ आहे. सुंदर ताल स्वर लय युक्त वैरागकर गुरुजींच्या भजन संध्येच्या नंतर या पवित्र प्रांगणात विलोभनीय दृश्यामध्ये निसर्गचारण्याच्या सानिध्यात आपला समवेत काही मला चर्चा करण्याची संधी आजच्या दिनांकापासून उपलब्ध होती आहे. आंग्ल भाषिकांच्या मते आज काही लोक प्रथम दिन मानतात, परंतु मी स्वतः सनातन परंपरेतला असल्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदाच हा मी प्रथम दिन मानेल. त्यामुळे तुम्हाला आज शुभ इच्छा देण्याचं अजिबात कारण नाही. भारतीय वर्षाचा आरंभ ऋतुकाल परत्वे चैत्रात उदयाला येतो. पृथ्वीचं निसर्गाचं सकल चित्र बदललेलं असतं. सृष्टी सौंदर्याची खाण दिसते. वसंत ऋतूचं आगमन होतं आणि फलाफुलांना बहर येतो. म्हणून चित्र बदलतं. चैत्र नक्षत्र असतं म्हणून त्याला चैत्र हे नामकरण येतं. दुसाणे काकांचा सकल परिवार अजून माझा परिचित नाही. मी प्रथम दिवशी आज आलो आहे. पण ज्यानी ज्यानी तन्मन धनानं हे सगळं प्रकरण उभं केलं त्यांना खूप गोड आशीर्वाद किंवा धन्यवाद द्यावा लागेल. एवढी उत्तम टापटीप स्वच्छता, कथा मंडपात रंगदेवतेचं आगमन, ईश्वरीय सत्तेचं वास्तव्य, संत महंतांचं येणं आणि स्वरताल लययुक्त स्वरस्पंदनातनं भगवंताच्या अनन्य भक्तांच्या लीला आपल्या समोर आज प्रतिपादन करायच्या आहेत. रामायणाच्या, श्रीमद भागवताच्या, देवी भागवताच्या कथा सातत्यानं होतात. पण ज्या संतांच्या कृपेनं उभा महाराष्ट्र आज महाराष्ट्र आहे त्या संतांचं चरित्र समाजासमोर यावं, संत चरित्राच्या श्रवणानं
मानवाचं जीवन चारित्र्य संपन्न होतं, हा आजचा पत्रकार बांधवांना प्रथमदिनी संदेश आहे. वेळोवेळी भ्रमणध्वनीवरती संपर्क करून मला ते विचारत असत की व्यवस्थापनात काय हवंय काय नको ते कळवा. अमुक एक हवं आहे असं सांगावं असं कारणच आल्यानंतर मला दिसलं नाही. एवढी सुंदर टापटीप आहे, एवढं मांगल्याचं वातावरण आहे. दीपोत्सवाचा पंचरात्रीचा दीपावलीचा कालावधी असावा, तसा अमृत महोत्सवी वर्षाचा कालावधी या प्रज्वलित दिव्यानं लख प्रकाशित झाला आणि अंधकारातून ज्ञानप्रकाशात आणण्याचं काम या सगळ्या आयोजकांनी केल्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद द्यावा लागेल. माझ्या डाव्या बाजूला बसलेले सकल संगीताचार्यांना खूप धन्यवाद. स्पीकर प्रकाश मंडप, कथेचं चित्रीकरण करणारे साई लीलावाले, त्यांनाही धन्यवाद देतो. मी बहुधा कीर्तन प्रवचन माझे प्रत्यक्ष स्वरूपात दर्शने लोकांना दाखवू देत नाही. ते एडिटिंग करून लोकांच्या पर्यंत जावेत हा माझा सातत्यानं अट्टहास असतो. परंतु दुसाणे परिवाराच्या प्रेमवात्सल्याच्या भावामुळे मी त्यांना सहज लीला होकार दिला. कधी कधी वक्ता, प्रवक्ता, नेता आणि धर्मवेत्ता बोलता बोलता आनंदाच्या भरात आले की एखादा शब्द उदयाला येतो. कदाचित तो बरा असतो, कदाचित तो वाईट असतो. त्याचे विपरीत परिणाम समाजात होऊ नयेत म्हणूनच चित्रीकरण प्रत्यक्षदर्शनी न होता हवं नको ते सांभाळून अभ्यासूनच समाजासमोर जाणं फार गरजेचं असतं. कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानोबारायांच्या ओवीचा भाव आपण अभ्यासला तर तेही प्राणा परवते, आवडता ती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती असं म्हटलेलं आहे. म्हणून महिपती महाराजांना सकल संतांचे चरित्र भक्तिविजय ग्रंथात गायली. संत कथामृत नावाच्या ग्रंथात अर्वाचीन संत कवी श्री दासगणू दादांनी गायली. म्हणून तुम्हाला आणि मला त्यांच्या संबंधानं काही अल्प स्वल्प चर्चा करण्याची संधी प्राप्त होते. परप्रांतात मुलुक पीठाचे आचार्य श्री राजेंद्रदास देवाचार्यजी स्वामी महाराज एक महिन्यापर्यंत श्री भक्तमालची कथा करतात. म्हणजेच हिंदी भाषिकांच्यासाठी ते भक्तांचं संतांचं चरित्र आहे. तद्वत महाराष्ट्रातही संतांचे चरित्र समाजासमोर जावीत म्हणून मी अट्टहासपूर्वक संत चरित्र कथामृत नावाच्या प्रकरणाला होकार दिला आणि प्रवृत्त झालो. दीपक सरांना, दुसाणे काकांच्या सुपुत्रांना मी खूप धन्यवाद देतो की पत्रिकेच्या टापटिपीपासून ते लखप्रकाशाच्या योजनेपर्यंत आणि मंचावरील या शोभा प्रकरणापासून ते श्रोत्यांच्या बसण्याच्या आसनापर्यंत केलेली देखभाल ही मनपूर्वक धन्यवाद द्यावा एवढी थोरली अशा प्रकारची आहे. प्रथमदिनी चरित्र कोणाचं गावं असं जर वाटलं तुम्हाला तर ज्ञानदेवे रचेला पाया उभारिले देवालया. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानोबरायाचं वय लहान पण प्राज्ञता थोरली. ज्याची प्राज्ञता थोरली आहे त्याला अभिवादन करावं लागतं. म्हणून उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. उपजतच परब्रह्म स्वरूपता असल्यामुळं आरंभाला आपण त्यांचं चरित्र आज मंगलाचरणाला घेणार आहोत. आदिशक्ती चितकला ब्रह्ममुक्ताईचा एक अभंग असा आहे
भक्त त्रिंबक पंत मूळ पुरुष आधी, तयाची समाधी आपे गावी. मुघल सत्तेत वास्तव्य करणारं मराठवाड्यातील शालिवाहन नगरच्या जवळ वस्ती करणारं गोदेच्या तीरावरचं एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे आपेगाव. या घराण्याची वृत्ती कुलकर्णी आहे. पाटील, देशमुख, जोशी, पटवारी या त्याच्या कर्मानुरूप दिलेल्या उपाध्या आहेत. या घराण्याचे मूळ पुरुष त्रिंबक पंत. त्रिंबक पंतांचे ज्येष्ठ चिरंजीव गोविंद पंत. त्यांना त्यांची भार्या नीराबाई पासून वयाच्या 55व्या वर्षी एक पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नामकरण करण्यात आलं विठ्ठल पंत. नीराबाई ह्या कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या भगिनी होत्या. देवकुळ्यांचं घराणं अद्यापही शालिवाहन नगरात पैठण तीर्थक्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतं. श्री वेदमातु सुतम असं शुद्धीपत्रात पुढे विप्रांनी म्हटलेलं आहे. बैसली दोघे भ्रतार वल्लभे उदिरीच्या गर्भे सेवी ध्यान. भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. विठ्ठल आवडी ठेवी एले नाम निराईस प्रेम गहिनी नाथी असं अभंगात प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठलपंतांचा उपनयन संस्कार करण्यात आला. क्षत्रिय कुळात 8व्या वर्षी आणि विप्र कुळात 7व्या वर्षी उपनयन व्हावा असा जुना नियम होता. काही शास्त्राध्ययन त्यांचं पूर्ण झालं आणि विठ्ठलपंतांना उपजतच पारमार्थाचं बालकडू घराण्यात मिळाल्यामुळे आणि नाथ परंपरेचा अनुग्रह कुलकर्ण्यांच्या घराण्याला असल्यामुळे त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची अंतःकरणापासून तीव्रता आवड असायची. आणि आपल्याकडे संत प्रमाण असे, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. यावत स्वस्तमिदम कलेव गृहम यावश्च दूरे जरा. जावत कालपर्यंत आपली प्रकृती उत्तम आहे शरीर नीट नेटकय तोपर्यंत भारतातल्या तीर्थयात्रा कराव्यात. पर्यटन करताना आपण असं म्हणत नाही की मी अमेरिकेच्या तीर्थयात्रेला चाललो. वेल एज्युकेटेड लोक असं म्हणत नाहीत मी फ्रान्सला चाललो, मी जपान रशियाला तीर्थयात्रेला चाललो. तीर्थयात्रा हा शब्द केवळ सनातन धर्मात फक्त भारतीय तत्वज्ञानाला प्रतिपादन केलेला आहे. फक्त भारताला. उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलच्या दिशेनं आपण गेलं की देवभूमी नावाचे फलक लागतात आणि महाराष्ट्रात आलं की संतभूमी नावाचे फलक अभ्यासायला मिळतात. म्हणून आपण धन्य आहोत की महाराष्ट्रात आपला जन्म मातापित्यांच्या उदरी झाला आणि त्यातही नाशिक हे महाराष्ट्राचं नाक आहे. वारकरी संप्रदायाचं आद्य गुरुपीठ आहे. कुशावर्त तीर्थ क्षेत्र आहे. त्रिकंटक नगर आहे. कौलगिरी पर्वत आहे. रामकुंडाचं वास्तव्य आहे. रामचंद्राच्या पदस्पर्शानं भूमी पवित्र पुलकित झालेली आहे. हरिणीच्या पाठीला बाण चाटून गेला
म्हणून इथे चाटुरी चांदोरी नावाचं सुद्धा गाव आहे. जटायूचे पंख छेदन करण्यात आले ते टाकेत तीर्थ याच नाशिक तीर्थ क्षेत्रात आहे. कपालेश्वराचं धाम इथेच आहे. सुंदर नारायण इथेच आहे. गहिनीनाथांची गुंफा इथेच आहे. गोरक्षांचं सिद्धस्थान इथेच आहे. नाथपंथांच्या दीक्षापूर्वी त्रिंबकच्या ब्रह्मगिरीच्या कौलगिरी पर्वतावरच होत असायच्या. आजही पर्वतांच्या रांगेत गंगेचा उदय होतो. तिथे साधना करणाऱ्या ऋषीमुनींची आपल्याला सिद्धावस्था पाहायला मिळते. साधू संतांचे आखाडे, महापुरुषांचं राहणं आणि वारकरी संप्रदायाचं क्रांतिस्थान महाराष्ट्रात जगाच्या पाठीवर कोण असेल असं मला विचारलं तर त्याचं नाव आहे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र. आणि त्रिअंबक म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आपल्या पत्नीसहित वर्तमान तिथे राहतात म्हणून त्या लिंगाचं नाव त्र्यंबकेश्वर आहे. अशा पावन पवित्र देखण्या पंचक ऋषीच्या यादीमध्ये निफाड, विंचूर, येवला, अगदी कस, मादे या सगळ्यांचा समावेश होतो. म्हणून विंचूर या भूमीत काकांच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात अमृताश्रमाच्याच मुखाने कथा व्हावी हा अमृत योग असावा असं मला वाटतं. थोडं बाळाला शांत करून जवळ घ्या म्हणजे मला मन एकाग्र होईल कथेत माझं. महिपती महाराज भक्तिविजय ग्रंथात असं लिहितात, मनोनी अनुताप धरोणी या माना, विठोबा चालिला तीर्थाटणा, माया ममता टाकुनी जाना, हरिभजनी विनटला. महिपती महाराजांचे आपल्यावर थोर उपकार आहेत की त्यांनी सकल संतांचं चरित्र लिहिलं. जसं ज्ञानोबारायांचं सागर चरित्र संत श्रेष्ठ बालभागवत प्रेम भंडारी नामदेवरायांनी लिहिलं, तसं अर्वाचीन कालापर्यंत चरित्र दासगणू दादांनी सुद्धा लिहिलं. भारताची तीर्थयात्रा करत 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 आपल्या घराण्याचं उपास्य मुमुक्षूंचं विश्रांती स्थान वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम या देखण्या परमात्म्याला पाहण्यासाठी श्री विठ्ठलपंत द्वारका नावाच्या तीर्थक्षेत्रात पोहोचले आणि त्यांनी ब्रह्मांड नायक मदन मोहन श्रीकृष्णचंद्र परमात्मा अहेतुकी कृपा करणारे त्या ब्रह्माला न्याहाळलं. आसवांच्या धारा लागल्या आणि विठ्ठलपंत कृष्ण परमात्म्याला आळवू लागले, संकीर्तन करू लागले, कृष्ण सुमिरण करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद सगळे म्हणू शकता, हात वर करा एक साथ. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव,
हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव हे नाथ नारायण 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 वासुदेव ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव संगीताचार्य भजन म्हणायला लागले की आपले टाळं वाजवावेत, हाता वाजवावेत, भगवत चिंतन करावं, आहे त्या जागी डुलावं, आपण जिवंत असल्याचा परिचय द्यावा. कारण जिवंतपणीच भगवत चिंतन करता येतं, गेल्यानंतर नाही. जो करील या कथेतील टाळ्यांची टाळा टाळी, मग या सप्ताहानंतर यमत्यास कवटाळी. स्पीकरचा ध्वनी एक एक अक्षर सगळ्यांचं स्वच्छ कानावरती आलं पाहिजे. नुसता मोठा आवाजानं गोंगाट नको. भाजी करताना भाजी तेल आणि कढीपत्ता पडला म्हणजे स्वयंपाक चांगला नसतो. कमी तेलात फोडणी चांगली देता येते, तिला सुगरण म्हणावं लागतं. हल्ली कथा कीर्तनात फॅड निघालंय मोठ्या आवाजाचं, कर्कशपणाचं. आणि उद्या जनरेटर आहे ना, ते 1 किलोमीटर लांब लावायचं, इथे आवाज नाही आला पाहिजे. द्वारकेची तीर्थयात्रा करून आल्यानंतर विठ्ठलपंत पिंडारक तीर्थक्षेत्राला पोहोचले. तिथून ते सुदामपुरीला गेले आणि कृष्ण परमात्म्याचा आणि रुक्मिणीचा विवाह ज्या जागी झाला त्या मूळ माधव तीर्थक्षेत्राला सुद्धा विठ्ठलपंत पोहोचले. कृष्ण परमात्म्याने आपलं अवतार कार्य जिथं थांबवलं त्या भालुका तीर्थक्षेत्रात सुद्धा विठ्ठलपंतांचं जाणं झालं. आणि ते आता प्रभास तीर्थक्षेत्रावरून सोरटी सोमनाथ नावाच्या पवित्र मातीमध्ये पोहोचले. त्यांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी त्या महादेवाचं दर्शन घेतलं. मुचकुंद गुंफा पाहिली आणि सकल तीर्थ करत करत विठ्ठलपंत
नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी गडावरती जगदंबेच्या दर्शनासाठी आले. म्हणजे ज्ञानोबारायांच्या पूर्वजांचा नाशिक जिल्ह्याचा संबंध आहे हे तुम्हा सगळ्यांना उमगावं, समजावं, कळावं, पचावं, पटावं, रुचावं आणि फावावं. सप्तशृंग गडावरती आले. सप्तशृंग गडाचा महिमा फार वेगळा आहे. भगवंतानं मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम भिन्न भिन्न अवतार घेतले. त्यापैकी परमात्मा वामन झाले. राजा बळीच्या नर्मदेच्या तटावरच्या यज्ञामध्ये पोहोचले. राजा बळीनं त्यांचं स्वागत केलं. स्वस्ति स्वागतम वदविदो किम दीयताम मेदिनी, स्वागत केलं. त्या दानात बळीनं स्वतःला देवाला संकल्पित केलं आणि एक पाऊल वामनाचं ब्रह्मलोकात पोहोचलं. तेव्हा सावित्री आणि ब्रह्मदेवानं कमंडलूतल्या पाण्यानं भगवान वामनाच्या चरणाची पाद्यपूजा केली. ते पाणी सुनामी लाटेसारखं पृथ्वीवरती सह्याद्रीच्या पर्वतांच्या रांगेत येऊन पडलं. त्या पाण्याने 7 शृंगाचा आकार धारण केला, कारंजांच्या सारखा, म्हणून त्या गडाचं नाव पडलं सप्तशृंग गड. मधु आणि कैटभ नावाच्या आसुरनीती संपन्न राक्षसांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवती तिथे अवतीर्ण झाली आणि ती पिणाऱ्यांना, मदिरा प्राशन करणाऱ्यांना, वाईट वर्तन करणाऱ्यांना सूचना देते. गर्ज गर्ज मा मूढ मधु यावत पिबाम्यहम. म्हणून गडावरती जाऊन पहा, जगदंबेचा एक हात कानाला आहे. ती सगळ्यांचं सगळं ऐकते. या भागात आलो तर 3.5 पीठापैकी तिचं वर्णनही चरित्रात आलं. ते अल्पस्वल्प केलं आणि पुढे जातो. सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन विठ्ठलपंत त्रिंबक तीर्थ क्षेत्रामध्ये पोहोचले आणि त्यांनी भगवान तीर्थराज श्री त्र्यंबकेश्वर भगवंताचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात. आपल्या त्र्यंबक राजाची प्रार्थना केली. ब्रह्मगिरी या पर्वतरांगेला प्रदक्षिणा घातली. गंगाद्वारला अभिवादन केलं आणि ते भागवत धर्माची गुढी उभी करण्यासाठी आपल्या कुळात एक वैष्णव उदयाला येईल असं त्यांना पर्वतावर असतानाच वाटलं होतं. आणि सकल तीर्थयात्रा करत 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 ते कपालेश्वरलाही पोहोचले आणि तिथून पुण्यपत्तनम नगरीच्या चरण सानिध्यात, म्हणजे हल्ली पुण्याच्या शहराच्या जवळ 84 सिद्धांचं सिद्धस्थान असलेलं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव या पवित्र मातीमध्ये आले. त्यांचं हृदय पुलकित झालं, मन उचंबळून आलं. आयुष्यक्रमाचा नकाशा त्यांच्या समोर येऊन थांबला. पदोपदी ते नामघोष करत होते. येता येता त्यांना भीमाशंकर नावाचं तीर्थक्षेत्र सुद्धा लागलं होतं. आळंदीला विठ्ठलपंतांचं मन रमलं. त्यांनी पवित्र इंद्रायणीचं स्नान केलं. भागीरथीच्या पाण्याचं आचमन केलं. शीतल शांत मंद मंद वायू वाहणाऱ्या पिंपळ वटवृक्षाच्या खाली ते निवांत बसले. पक्ष्यांचं कूजन चाललं होतं. यमुनेचं स्वच्छ पाणी खळखळ वाहावं तद्वत इंद्रायणीचं पाणी वाहत होतं. सिद्धेश्वराच्या महादेवात वैदिक मंत्रवेत्ते रुद्राभिषेक करत होते.
विठ्ठलपंत सुवर्णपिंपळाच्या जवळ असलेल्या दगडी वौरीजवळ एका ओट्यावरती बसले आणि बसल्यानंतर वशिष्ठ गोत्रातले सिद्धोपंत सदाचारी ज्ञानीपुरुष आणि कुलकर्णीपणच अंगी असलेले होते. त्यांची भार्या उमाबाई ही धर्मानुकूल वर्तन करणारी होती. त्यांचा प्रपंच अतिशय उत्तम होता. ज्ञानेश्वर विजय नावाच्या ग्रंथात काही प्रकरण आले ते तुमच्यासमोर पुराव्यानिशी दाखल करतो. सदाचार निष्ठा करी अग्निहोत्रा, सदा मान्य जो विप्रधूर्या पवित्रा, स्वधर्मासितो नित्य पाळून राहे, महाज्ञान संपन्न चिद्वस्तु पाहे, घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला, पतीच्या मनासारिखी पुण्यशीला, असे दिव्य दाम्पत्य धर्मी विराजे, सदा भाग्यता पूजिती भक्ती भोजे. असं ज्ञानेश्वर विजय नावाच्या ग्रंथात ओवींचं प्रमाण आलं. तुमच्या समोर ते प्रतिपादन केलं. आपल्या बोलण्याला प्रमाणांचा आधार असावा. आपलं बोलणं विफल होऊ नये. शास्त्रीय संतवचनांचा मागोवा असावा. वाणीला पावित्र्याची धार असावी. उच्चारांची स्वच्छता असावी. गाण्यात अक्षरांची स्पष्टता असावी. वाजवताना लय आणि कालाचं प्रामाण्य आपल्याला उमगावं आणि शब्दावर स्वरांचं आंदोलन करताना अक्षर बिनचूक मुखातून बाहेर पडावीत. म्हणजे ऐकणाऱ्यांच्या कर्णेंद्रियापासून हृदयकमल परागापर्यंत ज्ञानोबरायांच्या वचनाप्रमाणे परतत्व स्पर्श होतो. आणि तो परतत्व स्पर्श झाला की ऐकणाऱ्यांची भाव समाधी लागते. चित्ताची शुद्धता होते, एकाग्रता वाढते आणि ध्यानधारणेस आपल्याला सुयोग्य प्रकरण सुलभ होतं. काही हिमालयात बद्रिकाश्रमला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही बसलात या स्थानावर एकाग्र चित्तानं ऐकणं की त्या चरित्राशी आपण एकरूप झालो की ही खऱ्या अर्थाने ध्यानधारणा आहे. सिद्धेश्वराच्या कृपेनं वशिष्ठ गोत्री सिद्धोपंतांचं घराणं अतिशय सदाचार संपन्न आहे. धर्मपत्नी धर्मानुकूल आहे. आरंभाच्या दिवशी तुमचा माझा अधिक परिचय नसल्यामुळं एखादं प्रकरण सांगणं, तुमचा अंदाज न येता एखादा दृष्टांत सांगणं हे बरं नसल्यामुळे तुमच्या चेहऱ्यांना मी आज पूर्ण वाचणार आहे, स्कॅनिंग करणार आहे, ती भावमुद्रा अभ्यासणार आहे आणि मग हवं नको ते उद्यापासून तुमच्यासमोर पेश करणार आहे. प्रकरण असं आहे की सिटी स्कॅननं जसा आजार कळतो तसं चेहरा वाचल्यावरती ऐकणाऱ्यांचा भाव कळतो. हे मानसशास्त्र आहे. तुमचे चेहरे किती प्रसन्न आहेत, किती रिस्पेक्टिव्ह आहेत, किती हसतायत, किती आनंददायी आहेत, यावरनं ते चरित्र ठसावतं की न ठसावतं याचा एक अंदाज वक्त्याला साधारणपणे येत असतो. आणि तो यावा सुद्धा. सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना प्रश्न असा विचारला की आपण आळंदी तीर्थ क्षेत्रात कसे आलात आणि मूळ आपली वृत्ती आणि गाव कुठला आहे. चरित्र सांगायचं तर सागर असं पांतशः सांगितलं पाहिजे. ते म्हणाले मी मराठवाड्यातल्या मातीतला आहे. पुण्यस्थलीला गोदावरी गंगा वाहते आणि शालिवाहन नगर त्याला प्रतिष्ठानही म्हणतात. सगळ्यांच्या पाठांतरातलं नाव आहे पैठण. त्याच्या जवळ आपेगाव नावाचं गाव आहे. तिथे आमचं वास्तव्य, वृत्ती आमची कुलकर्णी आहे.
पण मला उपजत तीर्थयात्रेची आवड आहे. तीर्थयात्रा प्रकरण एन्जॉय करण्यासाठी करू नये. तीर्थयात्रा मनोरंजनासाठी करू नये. त्यात शारीरिक सौष्ठव्य प्राप्त व्हावं, निसर्गाच्या रमणीय वातावरणात आपण साधना करावी, आहेतल्या तीर्थाचं तीर्थत्व पवित्र ठेवावं, आचारशुद्धीची बैठक आपल्या अंगी असावी, आपली संस्कृती, आपली माती, आपला भारत, आपला महाराष्ट्र, आपले संत, आपले महंत, आपल्या देवी, आपल्या देवता, आपले पुराण ग्रंथ, आपलं वाङ्मय, आपला वेद, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, महाभारत, सकल वाङ्मयावरती आपली नितांत श्रद्धा असावी. पहिल्या दिवशी मी अधिक गरळ ओकणार नाही, पण ख्रिश्चन बांधव बायबलबद्दल कधीही विचित्र बोलत नाहीत. इस्लाम बांधव कुराणाची कधीही टीका करणार नाहीत. आपल्याच लोकांना मधनं अधनं काय होतं परमेश्वरच जाणे. वेदाची टीका करू नये. मी म्हणत नाही संत वचन आहे वेद बाह्य लंड बोले तो पाखांड त्याचे काळे तोंड जगा माझी. आणि नास्तिक कोणाला म्हणतील? नास्तिको वेद निंदकहा, वेदाची निंदा करणारा नास्तिक आहे. आपण आपल्या आईवडिलांना कोणी शिवे द्यायला तर सहन करू का हो? नाही करणार. तद्वत आपल्या धर्मग्रंथांना, आपल्या संतांना, महापुरुषाला कोणी बोललं सहन करू नये, पण त्याचा प्रचंड विरोधही करू नये. देवानं त्याचं भलं करावं ही भूमिका आपली असावी. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे, हे व्यापक विचाराची दिशा आपल्या अंगी असावी लागती. कितीतरी वेळेला अंगावर थुंकलेल्या यव्वनाला नाथ महाराज रागवले नाहीत. उलट म्हणाले तुझ्या थुंकण्यामुळं 108 वेळेला मला गंगेचं स्नान घडलं. ही वारकरी संतांच्या विचाराची व्यापकता आहे. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. बराच वेळ चौकशी करण्यात आली. पूर्वी येणाऱ्या पाहुण्यांचं, अतिथी अभ्यागतांचं स्वागत करण्याची प्रथा एकेकाळी महाराष्ट्रात उत्तम असावयाची. अंडरलाईन. सिद्धोपंतांनी विचारलं, मराठवाड्यातून आलायत आपेगावावरनं आणि तीर्थयात्रा करण्याचा हेतू काय? हेतू काही नाही, आमच्या कुळातच नाथ परंपरेचा अनुग्रह आहे आणि तीर्थयात्रेनं मनाचा विकास होतो, चित्ताची स्थिरता होते आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं. म्हणून मला असं वाटलं की तीर्थयात्रा कराव्यात. आज मी भीमाशंकरवरनं आळंदीला आलो आहे. सिद्धोपंतांनी त्यांना घरी निमंत्रण दिलं आणि विठ्ठलपंत आळंदीत सिद्धोपंतांच्या वाड्यात पोहोचले. पोहोचल्यावरती यथायोग्य स्वागत आगत झालं. पूर्वी स्त्रिया हातात ताम्हण, ताट, तबक, तबकडी, हल्लीच्या भाषेत डिश, भांड, त्या चांदीच्या 2 निरंजण्या घेत असायच्या. साजूक नाजूक तुपात प्रज्वत किल्ल्या दीपकानं त्या ओवाळत असायच्या. निरांजन 2 असाव्या ताटात. कदाचित वाऱ्याची झुळूक आली आणि एक विजली तर एक तरी प्रज्वलित असावी. एक हेतू. आणि दुसरा हेतू असा, ओवाळणारीचा आत्मचैतन्य भाव आणि ज्याला ओवाळायचंय त्याचा आत्मचैतन्य भाव, भगवान परमात्मा दोघांचा एक असल्यामुळे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, यासाठी ओवाळायचे. पूर्वी स्त्री असं मुदा वगैरे करून ओवाळून टाकत असायच्या. आजही करतात. आम्हाला नामयज्ञाला, सप्ताहाला, कथेला, सगळ्या जगाच्या पाठीवर प्रेम देणारा, आईची भूमिका निभावणारा तुमचा सगळ्या जणींचा वर्ग आहे. यात कुणी माझ्या लेकी आहेत, कुणी बहिणी आहेत, कुणी आया आहेत. तुम्ही श्रेष्ठ आहेत. कुणी अहिल्या आहेत, कुणी द्रौपदी आहेत, कुणी सीता आहेत, कुणी सावित्री आहेत, कुणी जिजा आहेत, कुणी रुक्मिणी आहेत, कुणी राधा आहेत, कुणी सीता आहेत. तुम्ही सगळ्या जणी
जगदंब स्वरूप आहात, दिवी आहात. कीर्तनकार कथाकारांची भावना स्त्रियांच्या बद्दल सदैव व्यापक असावी. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश भारत हा श्रेष्ठ राष्ट्र असतो, याच्या जाणीवा तुम्हाला असाव्यात. नारी नारी मत कर यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुई शुक भीष्म हनुमान. त्या घरात एक देखणी सर्वगुण संपन्न लेख होती. तिचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणीने तरण्या बांड देखण्या विठ्ठलपंतांना न्याहाळलं. नजरेनं नजरेचं दर्शन घेतलं आणि त्या काळात गुळाचा खडा आणि पाणी देण्याची पद्धती होती. पितळी भांड्यात पाणी आणलं आणि गुळाचा खडा आणला आणि त्या रुक्मिणीनं विठ्ठलपंतांच्या समोर हे ठेवलं. अभ्यासकाच्या मते रुक्मिणीचं नाव मीनाक्षी होतं. लाडानं तिला रुक्मिणी म्हणत असत. एक देखणे लेख, सुचारू धर्म परंपरा पाळणाऱ्या घराण्यातली ती सुंदर देखणी लेख नित्य सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन अभिवादन करणं, भगवद्गीता वाचन करणं, शंकराचार्य कृत काही अष्टकांचं पठन करणं आणि कृष्ण उपासना करणं तिला सातत्याने आवडत होतं. आणि सिद्धोपंत म्हणाले, सहज म्हणाले, रुक्मिणी खऱ्या अर्थाने रुक्मिणी विठ्ठलाची असते बरं. हा श्लेष ज्यांना कळला त्यांना मी धन्यवाद देतो. हल्ली मराठी कळणारी माणसं महाराष्ट्रात फार कमी झाली आहेत. माझ्याकडे एक जुना ड्रायव्हर होता, गाडी चालक. त्याला मी म्हणालो, अरे मला एक प्रीमियर पद्मिनी फियाट घ्यायची, हँड गिअरची गाडी पूर्वी असायची. मुंबईत त्यानंतर टॅक्सी झाल्या. MH4 क्रमांकाची गाडी घेण्यासाठी घाटकोपरला मुंबईला आम्ही गेलो. मी ड्रायव्हरला म्हणालो, आपण गाडी घेतली तर धवल शुभ्र घेऊ. तो म्हणाला, तुमचं माझं यामुळं जमत नाही, घेतली तर आपण व्हाईट घेऊ. दृष्टांत संपला. महाराष्ट्राचं दुर्दैव असं झालंय, हे मॅकॅलो शिक्षण पद्धती आली, इंग्रज गेले पण बीजारोपण मात्र कायम झालं. ज्यांना स्पेलिंग लिहिता येत नाही ते सुद्धा इंग्रजी शब्दांचा प्रयोग करतात. स्टँडर्ड क्वालिटीचा कपडा आहे हो, पण त्याला स्टँडर्ड शब्द लिहिता येत नाही. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. काल परवा फैजपूरला बडोद्याला एक मोठं धर्मसंमेलन झालं, समरसता महाकुंभ. परप्रांतातले सगळे साधू गुजराती, संस्कृत, हिंदी, भोजपुरी भाषेत बोलत होते. सगळ्या सभेत साधारण 500 संतांचं आगमन झालं. त्या भाषणात 6वा क्रमांक माझा होता. मी सूत्रसंचलन करणाऱ्या निवेदिकाला सांगितलं, मी बोलेल तर मराठी बोलेल, मला माझ्या मराठीचा स्वाभिमान आहे. याचा अर्थ असा नाही की अन्य भाषा शिकू नयेत, शिकलं पाहिजे. सगळ्या भाषांचा आविष्कार असला पाहिजे. 56 भाषेचा केलासे गौरव, भवारणी नाव उभारिली. आज संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा असं वाटत असेल आणि परराष्ट्रात जावं वाटत असेल आणि महाराष्ट्रातला एखादा विवेकानंद संत विचार सांगत असेल तर त्याला इंग्रजी भाषा येणं गरजेचं आहे, गुजराती येणं गरजेचं आहे, त्याला माहेश्वरी यायला हवी आहे, त्याला तेलंगणाची भाषा यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या भाषा त्याला यायला हव्यात. विठ्ठलपंत म्हणाले, विठ्ठलालाच रुक्मिणी शोभून दिसते खऱ्या अर्थाने. हे वाक्य बिचाऱ्या रुक्मिणीला फार तसं लक्षात आलं नव्हतं. माझ्या जीवनात असा एक प्रकार घडला होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर मी होतो. वयाचं 24 वर्ष लोटले होते आणि 25व्या वर्षात माझं पदार्पण झालं होतं. एके गावी मी कीर्तन करण्यासाठी गेलो.
विप्रांचं घर प्रसादासाठी निवडण्यात आलं आणि तिथल्या काकांनी सांगितलं राहणं कुठलं आहे? मी म्हणालो बीड जिल्ह्यातलं आहे. करता काय? कथा कीर्तन. हो का? मग कर्तव्य आहे का? तर कर्तव्य आहे का शब्दाचा प्रयोग मला कळलाच नव्हता. मी म्हणलं हो कर्तव्य आहे, उद्या सकाळी माझं काल्याचं कीर्तन आहे. तेही कर्तव्यच आहे ना. जे जे कर्तव्य, जे जे काम आपल्या वाट्याला आलं ते ते करणं ही परमेश्वराची पूजा आहे. स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय आपारा तोषा लागी. आपल्या वाट्याला येणारं प्रत्येक काम ही परमेश्वराची पूजा आहे, ते कर्तव्यच आहे. ड्युटी फॉर ड्युटीच आहे. कर्तव्यासाठी कर्तव्य करणं गरजेचं असतं, ते करावंच लागतं. आणि ईश्वर कृपेनं त्या प्रसंगाला माझं लग्न जमलं. पण जमलेलं लग्न फार काळ टिकलं नाही. नाही कळलं तुम्हाला? मी 2015 साली संन्यास धर्म स्वीकारला. तुम्ही असे मस्त प्रसन्न दिसा ना, छानपैकी असे. आणि ज्या मानानं पाऊस झालाय त्या मानानं गारठा काही नाहीये, अजिबात नाही. मी उघडा आहे, गारठा नाही. मी प्रयागच्या कुंभात सुद्धा अंगावर वस्त्र ठेवत नाही. आणि तुम्ही असे नाकं तोंडे मोजे घालून आलात. तुम्ही शिवरायांच्या काळात असते तर तुमच्या हाताने किल्ले गेले असते हो. त्या काळात थंडीत गारव्यात रात्री अपरात्री घोड्यांच्या टापांचा आवाज कानावरती पडायचा, किंचाळ्या कानावरती पडायच्या, धावा तोडा मारा पकडा आवाज यायचा आणि गिरीकंदरात धावावं लागत असायचं. म्हणून तुम्ही बरं झालं 2022ला आता इथे आहात. खूप छान वाटलं. रुक्मिणीने तुळशीला पाणी घातलं आणि तुळशी वृंदावनाजवळ येत असताना विठ्ठलपंतांच्या नजरेला नजर भेदली. स्त्रियांच्या लेकींच्या सौंदर्याचं एक लक्षण असं हसताना गालावरती खळ पडली की ते प्रेमवात्सल्याचं लक्षण असतं. प्रेमोपलब्धये. साहित्यात संत परंपरेत स्त्री सौंदर्याचं अधिक वर्णन करू नये असा नियम आहे. पण प्रकरसेन मदाह यस्याह साह इति प्रमदाह. अतिशय देखणं स्वरूप रुक्मिणीचं आणि तिने विठ्ठलपंतांना न्याहाळलं. आणि सिद्धोपंतांच्या मुखातून शब्द निघाला, विठ्ठलपंत मला असं वाटतं की आळंदीकरांचं आणि आपेगावकरांचं नातं व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे. आणि ईश्वरी इच्छा बली असी. ईश्वराच्या इच्छेच्या व्यतिरिक्त तुमच्या माझ्या जीवनात काही होत नसतं. याचा अर्थ आपण प्रयत्नवादी न राहावं असं नाही, सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. कथा फार प्रदीर्घ आहे पण मला स्वल्पाल्प सांगावी लागेल. एकच चरित्र 7 दिवस ज्ञानोबरायांचं जाईल आणि सगळ्या चरित्राला माझ्यासारख्या अल्प स्वल्प बुद्धीच्या माणसाला मिनिमम 4 महिन्याच्या चातुर्मासाचा कालावधी अपेक्षित आहे. म्हणजे महाराष्ट्रातले साधारण संत मिनिमम मला तुमच्यासमोर मांडता येतील. 7 दिवसात सगळ्या संतांना पूर्ण करणं ही खऱ्या अर्थाने तारेवरची कसरतच आहे. असं दोघांच्या लग्नाच्या पत्रिका पाहिल्या. एक ॲडमी टीव्हीला पाहिली होती. कदाचित पत्रिका जुळेल पण मन जुळायला हवेत ना, असे एक आहे बघा. ते कुठे काय तुम्ही शोधा नेटवरती. ईश्वर कृपेनं दोघांच्याही पत्रिकेचं गुणमिलन झालं आणि 36 गुण आले. व्यवहारात आपण म्हणतो 36चा आकडा आहे. गणिताच्या व्यवहारात 36चा आकडा हा आपल्याला त्रासदायक अशी सूचना देतो. पण ज्योतिषशास्त्रात 36चा गुणमेलन आलं की जीवन सुखकारक होतं असं जुन्या लोकांचं मत आहे. सालंकृत कन्यादान करण्यात आलं
आणि विठ्ठलपंतांचा विवाह पूर्ण झाला. लग्न आटोपलं आणि एक 3-4 महिने झाले विवाहाला की पंढरपूरची वारी आली. पंढरपूरच्या 4 वाऱ्या प्रसिद्ध आहेत. आषाढी, कार्तिकी, विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. या 2 वाऱ्या, माघी आणि चैत्री, अशा 4 वाऱ्यांना प्राधान्य आहे. आणि मोठी एकादशी आणि छोटी एकादशी असा कृपया भेद तुमच्या मनात उरलेल्या आयुष्यात तरी येऊ देऊ नका, ही तुम्हाला सूचना आहे. दोन्ही समानच आहेत, तत्तुल्य आहेत. आणि या घराण्याला पंढरीच्या वारीची उपासना असल्यामुळे लग्न समारंभाचा 3-4 महिन्याचा कालावधी झाला आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राची यात्रा करण्यासाठी आपला मनोदय विठ्ठलपंतांनी सगळ्यांना सांगून दिला. सिद्धोपंत आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना बरोबर घेऊन आपले जावाई विठ्ठलपंतांच्या समवेत तीर्थयात्रेला निघाले. चालता सुपंथी हृदयी विठ्ठल मूर्ती, मुखी नाम कीर्ती गात चाले. सासरे बुवा, सासूबाई, कन्या आणि जावाई एकत्र तीर्थयात्रा. एक बोलू, तारुण्याच्या काळात तीर्थयात्रा करताना आईवडिलांना घरी ठेवून तारुण्यात तीर्थयात्रा केली तर तीर्थयात्रा करणाराला तीर्थयात्रेचं पुण्य प्राप्त होत नाही. सकल तीर्थांचे धुरे जिये का माता पितरे. आपले आई वडील आणि आपल्या घरातले वृद्ध हे तीर्थांचं तीर्थ आहे. पण कधी कधी कोपऱ्यातल्या उतरंडीच्या गाडग्यासारखी त्यांची अवस्था होते. ती होऊ नये असा पहिल्या कथेच्या प्रथम सत्रात तुम्हा सगळ्यांना संदेश आहे. सदैव त्यांना आदरार्थी मानावं. तीर्थयात्रा करत करत पंढरपूर तीर्थक्षेत्रात विठ्ठलपंत, सिद्धोपंत हे सगळेजण आले. पंढरीचा महिमा काय वर्णन करावा. हार्मोनियम. पंढरीचा देव बहुत कोवळा, 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 पंढरीचा देव बहुत कोवळा. सगुण सावळा सारथी हा, सगुण सावळा सारथी हा, पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा. म्हणा पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा. आणि विठ्ठलपंत विठ्ठलाचं स्मरण करत करत डोलायला लागले. रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. म्हणा रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. हे रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, रंग रंग विठ्ठला पांडुरंग
रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला रंग रंग विठ्ठला रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला संतांच्या विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला संतांच्या विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला संतांच्या विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला संतांच्या विठ्ठला रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला ओ रंग रंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की जय चंद्रभागा मैया की जय जय जयकार केला आणि तिथे कीर्तन कथेत विठ्ठलपंत रंगून गेले. याचा अर्थ असा की भजन आणि कीर्तन परंपरा ही पूर्व परंपरेनं महाराष्ट्रात चालत आलेली आहे. कीर्ती अन म्हणजे मुख, मुखारविंदानं परमेश्वराचे गुणानुवाद गाणे म्हणजे कीर्तन. कीर्तनात सगळेजण तीर्थयात्रेत रंगून गेले. आणि पंढरपूरची वारी करून आळंदी तीर्थक्षेत्राला माघारी आले. विठ्ठलपंतांनी आळंदीला 1-2-4 दिवस मुक्काम केला आणि पुन्हा विनंती केली सिद्धोपंतांना, मला असं वाटतं की दक्षिण दिशेच्या तीर्थयात्रेला मी जावं. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दाक्षिणात्य संस्कृती, मंदिरांचं बांधणं, देवळातली टापटीप, प्रसादाचा स्वाद, मूर्तींचा आरचा विग्रह हा दक्षिणेत अतिशय सुंदर आहे. तुम्ही मंत्रालयाला, राघवेंद्र स्वामीला, व्यंकटरमण बालाजी तिरुपतीला, मधुराईला तुम्ही जा. मंदिरांची टापटीप, दाक्षिणात्य पद्धतीचं बांधकाम, जुन्या शिल्पांच्या रचना, देखण्या कळा कुसरी, मन हेलावून जातं. दक्षिणेची तीर्थयात्रा करण्याचा संकल्प झाला आणि विठ्ठलपंत कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा या सगळ्या नद्यांचं स्नान करत करत श्रीशैल, व्यंकटाद्री, रामेश्वरम, शिवकांची, विष्णुकांची, गोकर्ण, हाटकेश्वर, करवीर, पंचगंगा नदी, कोल्हापूर, कराड, माहुली हे सगळे तीर्थ करत करत विठ्ठलपंत पुन्हा आळंदी तीर्थक्षेत्राला पोहोचले. सिद्धोपंतांनी सप्रेम त्यांचं स्वागत केलं. 4 ते 6 दिवस ते पुन्हा थांबले प्रपंचात. 4 दिवसानंतर आळंदीहून विठ्ठलपंत आपल्या माता पितरांचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक झाले आणि सिद्धोपंतांना वाटलं आपल्या व्याहीबुवांची भेट व्हावी म्हणून ते भेट घेण्यासाठी
आपल्या कन्येला बरोबर घेऊन आपेगावी पोहोचले. आपेगावी सगळ्यांना नमस्कार केला. आपेगावातल्या कुलकर्ण्यांनी सिद्धोपंतांना वस्त्र अलंकार दिले, गोडधोड खाण्यासाठी केलं. आपल्याला पुत्राला पाहून गोविंदपंत आणि मीराबाई, गोविंदपंत वृद्ध पण मीराबाई निवर्तल्या होत्या. विठ्ठलपंत संसार आनंदानं करू लागले. संसाराची चिंता नाही विठ्ठलासी, अखंड वृत्तीशी समाधान. परंतु मुलातच वैराग्याची भूमिका त्यांची असल्यामुळे हरिचिंतन करण्यासाठी आपेगावून पुन्हा विठ्ठलपंत आळंदीला आले. एक अभंग छान आहे. येऊनी अलंका पुरासी केला क्षेत्रवास, देऊणी चित्तास समाधान. नित्य हरिकथा नामसंकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल एकादशी सुखरूप. काही काळ क्रमल्यानंतर त्यांना आळंदी सोडून जाण्याची इच्छा झाली. आपल्या पतीचं वैराग्य रुक्मिणीच्या लक्षात आलं. एक सांगू मी तुम्हा सगळ्या जणींना, आपला पती पत्नीला जेव्हा कळतो तेव्हा जगातल्या तत्ववेत्यांना अन्याला कोणालाच कळत नाही. डॉक्टरांनी त्याला 4 वेळा चेकअप केलं तरी तो कळत नाही, पण एका क्षणात तिला कळतो. खऱ्या अर्थाने डॉक्टर तिला म्हणावं लागेल. एक श्लोक आहे जुना, संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको, नायको तरी बायको. मराठी प्रासादिक चिंतन आहे. आणि तिचं का ना ऐकावं? माझं मत आहे की स्त्रियांचं प्रपंचात ऐकलं पाहिजे. ती जर म्हणाली की जरा ग्रामीण भागात राहण्यापेक्षा देवळा, निफाड, विंचूरला एक फ्लॅट घ्या, नाशिकात ओरो हाऊस घ्या, मुलांचं एज्युकेशन होणार आहे, तर नक्की तिचं ऐकलंच पाहिजे. पण ती जर म्हणाली फक्त आपल्याच मुलांना ठेवा, भाऊजींची मुलं गावी ठेवा, तर हे ऐकू नये. जे चांगलंय ते सांगितलं तुम्हाला मी. ती संक्रांतीला साडी घ्या म्हणाली तर येवल्यावरनं पैठणी 12,000ची आणावी. पण ती म्हणाली हळदी कुंकामुळे खूप खराब झाली, धुणी इस्त्री तुम्ही करा, तर करू नये. मग काय करावं काय करू नये याबद्दल मी तुमच्या समोर एक चिंतन मांडलंय. त्या वंदनीय आहेत, 100% आहेत. ती स्वयंपाक करायला लागली तर झोळीतल्या बाळाला पाळणा पण द्यावा, काय हरकत आहे. तिने किचन साफ केलं तर बैठकीत आपण सफाई करावी, काय हरकत आहे. तिने कपडे धुतले तर वाळत आपण घालावेत, आधार आपण एकामेकाला दिला पाहिजे ना. अरे प्रपंच करा, संन्यास घ्या, बैरागी व्हा, हिमालयात जा. आश्रमांची टापटीप शिवा तुमच्या शिवा नाही हो. कोण करणार नैवेद्य, आरती, सडा संमार्जन, रांगोळी बोर्डभर कोण काढणार आहे? हे तुमच्या विना होत नाही. लग्न असू देत, कथा असू देत, दिंडी यात्रा असू देत, तुमच्या विना शोभाच नाही. हे महाराष्ट्रातलं मी पहिलं गाव पाहिलं की कथे स्त्रियांची गर्दी कमी आहे. नाही तर अधिक त्या असतात आणि पुरुष कमी असतात. हळूहळू हळू सगळ्या जणी येतीलच. आणि यांची संख्या वाढण्यासाठी मला काही प्रदीप मिश्रांच्या सारखं सांगावं लागेल. पण माझा पिंड महाराष्ट्रातल्या संप्रदायाचा असल्यामुळे मी अन्य प्रकरणाला कृपया हात घालणार नाही. हे वाक्य ज्यांना कळलं त्यांना मी खूप धन्यवाद देतो. आपल्याकडं शुद्ध सात्विक संप्रदायापूर्वक तत्वज्ञान प्रतिपादन केल्यामुळं अन्य प्रकरणात आपण लोकांना अधिक आपला वेळ वाया दौडू नये असं वैयक्तिक मला वाटतं. यावर तुमची मर्जी.
संन्यास घेण्याचं ठरलं. आणि विठ्ठलपंत सातत्यानं म्हणायची, मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. 1दा 4दा 5दा 10 वेळेला झाल्यावर एक दिवस रुक्मिणी म्हणाली, हे पहा, सातत्यानं म्हणताय संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा, आत्ताच नुकतं लग्न झालंय आपलं, तुम्हाला घ्यायचं आहे ना, एकदाचा घेऊन टाका. शब्द नीट ऐका, घेऊन टाका. घेऊन सांभाळा वाक्य नाही. काय तुम्ही जागेत ना? मला एका बंगल्यात गेल्यावर एका भगिनीने विचारलं, मी तुम्हाला दूध टाकू का? म्हणलं टाकण्यापेक्षा द्या. सर मराठी फार छान आहे हो. संन्यास घेण्याची भावना ऐकून रुक्मिणी म्हणाली, एकदाचा घेऊन टाका. विठ्ठलपंतांना वाटलं आपल्या पत्नीने आज्ञा दिली. एक सांगू, स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. स्त्रियांच्या मनात काय चाललंय हे जगत उत्पत्ती करत्या ब्रह्मदेवालाही उमगत नाही. तुम्ही मी विचारच न केलेला बरा. ती म्हणाली, घ्यायचा संन्यास एकदाचा घ्या. पण एक वचन असे, संतती वाचून न घ्यावा संन्यास, असे एक संत वचन आहे. आई वडिलांच्या, धर्मपत्नीच्या, मुला मुलींच्या ऋणातनं मुक्त झाल्या विना प्रपंचातनं व्यक्तीनं संन्यास घेऊ नये. हे सगळं प्रकरण आज माझ्याकडेच यायला लागलंय. जे प्रत्यक्ष चित्रीकरण पाहत असतील ते म्हणतील जगाला प्रबोधन करतो, स्वतः काय दिवा लावलाय. पण तीव्र जिज्ञासा आणि तीव्र वैराग्य असलं की मनुष्य प्रपंचात असूनही प्रपंचात नसतो. याला उदाहरण, कमळाचं फूल पाण्यातच उदयाला येतं, पण पाण्याचा त्याचा संबंध नसतो. पद्मपत्र विमांभसा. तद्वत काही माणसं प्रपंचात असतात पण ते प्रपंचात नसतात. या उलट काही प्रपंचात नसतात पण ते संसारात असतात. काही प्रपंचात संसारात नसतात पण महापुरुष असतात. काही महापुरुष संन्यास वृत्तीत असतात पण ते अर्धे संसारातच असतात. तीर्थयात्रा करत 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 विठ्ठलपंत काशी तीर्थ क्षेत्री पोहोचले. गेल्या गेल्या त्यांनी मनकर्णिकेच्या घाटावरती गंगे स्नान केलं आणि कालभैरवाचं दर्शन घेतलं. कालभैरवाच्या दर्शनानंतर संन्यास घेण्याचं पक्क केलं. तिकडे विठ्ठलपंत काशीमध्ये पोहोचलेत आणि इकडे आळंदी तीर्थक्षेत्रात रुक्मिणी माता मात्र तपाचरण करते आहे. तिने पहाटे उठावं, सचेल स्नान करावं, भगवंताची आराधना करावी, इंद्रायणीचं पाणी आणावं, सिद्धेश्वराला घालावं, माध्यान्ह कालापर्यंत अश्वत्थाला म्हणजे पिंपळाला प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याच्या पाठीमाग धर्मशास्त्रात एक श्लोक असा आला, मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. पिंपळ वृक्षात 3 देवतेचं वास्तव्य आहे. ब्रह्मा आहेत, विष्णू आहे आणि महेश आहेत. पळसात ब्रह्मदेवाचं राहणं आहे. म्हणजे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगा सायन्स अभ्यासत असताना, आयुर्बलय यशोवर्च हे संशोधन करत असताना, वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना, निसर्गाचा अभ्यास करताना कुठल्या वृक्षात कुठलं नक्षत्र आहे, कुठली देवता आहे
आणि कोणाला नमस्कार करावा याचं स्वतंत्र चिंतन आलेलं आहे. रुक्मिणी मातेनं प्रदक्षिणा घातल्या. अहोरात्र ती अनुष्ठान करू लागली, साधना करू लागली. आणि तिकडे विठ्ठलपंत काशी तीर्थ क्षेत्रात संन्यास घेण्याचा पक्का विचार करतायत. तीर्थयात्रा करताना विठ्ठलपंतांचं मन तिथे रमलं. पण तिथले एक संन्यासी आळंदी तीर्थक्षेत्रात आले आणि आल्यानंतर रुक्मिणीनं त्यांना नमस्कार केला. यतींना, विप्रांना, हरिभक्तांना प्रेमपूर्वक सादर अभिनंदन, अभिवादन, नमस्कार करावा. अभिवादनशीलस्य. घरातल्या थोरल्यांना नमस्कार केला की मुलांच्या वरती संस्कार होत असतात, सुनेंच्या वरती संस्कार होत असतात. रुक्मिणीनं गणेश महाराज नमस्कार केला आणि केल्या केल्या स्वामींच्या मुखातून शब्द निघाला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. शब्द निघाला. यती ओढला सत्य इचा तपाने, अकस्मात अश्वत्थ नारायणाने. उठवून श्रीपादे दिधले आश्वासन, म्हणती करी ग्रहण इचे आता. तिने प्रश्न केला, अहो माझे मालक संन्यास घेण्यासाठी काशीकडे गेलेत आणि मी पुत्रवती भव असं कसं काय म्हणालात तुम्ही? अशा 2 कथा सांगता येतील तुम्हाला. द्रौपदीच्या पांडवांना मारण्याचा संकल्प पितामह भीष्मांनी केला की उद्या मी निष्पांडवी पृथ्वी करणार आहे. ठरलं. पितामह भीष्मांचा शब्द आहे आणि देवालाही ठाऊक आहे पितामह भीष्मांची ताकद. इच्छामरणी होते ते. द्रौपदीच्या लक्षात आलं की उद्या आपले पती राहणार नाहीत. रात्रीच्याच प्रसंगाला किट्ट अंधकारात द्रौपदीनं परमेश्वराला निमंत्रण दिलं. कन्हैया कृष्ण परमात्म्याला बरोबर घेतलं आणि पितामह भीष्मांच्या तंबूमध्ये रातोरात पोहोचली. डोळे न उघडता, बांगड्यांचा आवाज न येऊ देता, पायातल्या नुपुरांचा पैजणांचा आवाज न येऊ देता, मासुळ्यांच्या घुंगरांचा आवाज न येऊ देता द्रौपदी आतमध्ये पोहोचली आणि पितामह भीष्मांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बोले भीष्म ख्यात कीर्ती, येरू म्हणे पांडव सती दर्शना लागी पातले. डोळे उघडले. पितामह भीष्म म्हणाले, तू कशी आली आहेस? एवढ्या कडेकोट बंदोबस्तात तू रातोरात माझ्याकडे आलीच कशी सांग? ती म्हणाली, मी नाही आले, माझा जोडा राख्या बरोबर आहे. श्लेषयात माझा जोडा राख्या बरोबर आहे. द्रौपदीच्या पायातल्या चपला परमात्म्याने हातात घेतलेल्या आणि परमात्मा तसाच पितामह भीष्मांच्या तंबूत आल्याबरोबर पितामह भीष्म सिंहासनावर ताडकीने उठले आणि उठल्या उठल्या त्यांनी परमात्म्याला आलिंगन दिलं. ते म्हणले, मला वाटलंच हे डोकं तिचं नाही तुझं. मग द्रौपदीने प्रश्न विचारला, पितामह लहान तोंडी मोठा घास घेऊ नये असं म्हणतात, तरी विनम्रतेनं प्रार्थना करते, तुम्ही मला अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद दिलाय आणि उद्या तर तुम्ही माझ्या पतींना मारणार आहात, मग कसं काय होणार हे? 3रं प्रकरण. प्रवरेच्या तीरावर महालय तीर्थक्षेत्र आहे, त्याचं नाव नेवासा. सच्चिदानंद कुलकर्णी वारले, ठावरे कुलकर्णी, आणि त्यांची बायको त्या काळात पतीबरोबर सती जाताना परवडेच्या नदीमध्ये ज्ञानोबारायला पाहिलं. तिने नमस्कार केला, माऊलींनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. स्वयंपाक करताना तवा चुलीवर टाकल्या भाकरी होत नाही, तो तापावा लागतो. तसं कथा कीर्तन तुमचं माझं नातं एकदा तापलं
की भाकरी काय टाकली की भाजणार आहे आणि मस्त तिला पडदा येणार आहे. हल्ली पडद्यांच्या पोळ्या करणाऱ्या पोरींची संख्या कमी झाली आहे. पूर्वी उंडा केला की 3 त्याच्या बाजू तयार होत असायच्या आणि फुगली की अशी मस्त दिसत असायची ती. आता कायमच फुगलेली म्हणजे रुसलेली, ती फुगतच नाही. तरी म्हणावं लागतं अतिशय सुंदर स्वयंपाक केला, अतिशय देखणा, अप्रतिम, काय चव त्याला, म्हणजे 7 दिवस मुक्काम सुखाचा होतो. तसं विठ्ठलपंतांचं धैर्य, समता, ज्ञान. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे अद्वैष्टा सर्वभूतानां सुख दुःख सुख क्षमी अनपेक्ष शुचिर दक्ष यो न हृष्यति न द्वेष्टी स्तुल्य निंदासी तर मौनी किंबहुना समे प्रियाहा, असं त्यांचं स्वतःचं वर्तन होतं. महिपती बाबा भक्तिविजयात लिहितात, प्रपंचात प्रवेश केल्यावर काही लोक आनंदानं जगू देणार आहेत. विठ्ठलपंतांचं जाऊ देत. आता मी हा यतिधर्म स्वीकारलाय. मी तुम्हा सगळ्या जणींना तुम्हाला असं विचारतो की मला असं वाटलं की मी लग्न करावं, तर मला परवानगी द्याल तुम्ही? अरे दगड माराल, मला शिव्या घालाल, पत्रिका फाडाल, शाई फेकाल, बदनामी होईल, महाराष्ट्रात या व्यक्तीला उभं करू नका अशी परिपत्रकं निघतील. कारण एकदा त्यागलीला पुन्हा स्वीकारायचं नाही. वमिलिया अन्ना लाळ न घोटे रसना. एकदा वांती झाल्यावर माणसं पुन्हा म्हणतात का हो फारच स्वादिष्ट खीर आहे, नाही, गेली. आणि प्रपंचात तर येणं झालं. महिपती महाराजांनी असं लिहिलं, जननिंदेचे एता लोट आ आ शांती उदरी भरे दाट काम क्रोधाची मोडिली वाट करणी आचाट निरुपम द्विजी घातले वाळीत आप्तवर्गी सांडिले त्वरित खोपट बांधोनी अरण्यात कांते सहित राहिला कुटुंब पोषणा कारणे भिक्षा मागून आणि कण रात्रंदिवस नामस्मरण नाही खंडन क्षण मात्र गीता भागवत श्रवण मनन अखंड चित्ती समाधान ऐशी 12 वर्षे लोटता जाण पोटी संतान जाहले प्रपंचात 12 वर्ष झाली. आता लोकांची निंदा कानावरती यायला लागली आणि मग त्यांना 12 वर्षानंतर पोटी संतान जाहले, पुत्र झाला. त्या पुत्राचं नामकरण करण्यात आलं श्री मन निवृत्तीनाथ. आपण सगळ्यांनी जे जयकार करायचा आहे. श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय. श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय. श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय. इथपर्यंत आजचं चिंतन करून आजच्या कथेला आपण इथे विराम देऊ. इथनं उद्या हे चरित्र आपण पूर्ण करून परवा संतश्रेष्ठ नामदेवरायांचं चरित्र आपण प्रतिपादन करू. शक्यतोवर जेवढी संत होतील तेवढे आपण प्रतिपादन करूया. प्रथम दिनीच आपण मंडपात ठेवलेली शांतता, मन लावून केलेलं श्रवण, स्पीकरचा ध्वनी, संगीताचार्यांचे स्वर, उत्तम प्रांगण, शुद्ध सात्विक हवा,
आला शीतल शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. असं रमणीय मनोहर दृश्य. आजची कथा आपण इथेच थांबूया आणि कथेला विराम देऊया. कथेच्या समापन प्रसंगी भागवत आणि रामायणाची आरती जशी करतात तशी यजमान घरातील लोक ज्यांना आरतीचं ताट तबक हातात देतील त्याने येऊन आरती करावी. आणि एका संताची आरती रोज न म्हणता सगळ्या संतांचा समावेश ज्या आरतीमध्ये आहे ती ताहराबादच्या संत महिपती महाराजांनी केलेली आरती आमच्याकडं आहे. ज्यांना ज्यांना आरती हवी आहे त्याला उद्या प्रिंट मारून त्या प्रति सगळ्यांच्या पर्यंत पोहोचल्या जातील. आजच्या सारखंच रोज नित्य वेळेवरती येऊन भगवंताला परमप्रेम वाटणाऱ्या सगळ्या सकल संतांचं चरित्र मनपूर्वक ऐकून आपलं चारित्र्य संपन्न करावं एवढी सद्भावना व्यक्त करत आजच्या कथेला विराम. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्ञानोबाराया माया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 बाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. एक साथ करतो ध्वनी हात वर करा सगळेजण एक साथ. वा वा वा. हरी बोल. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. योगी 28 विटेवरी उभा वामांगी रुखमाई दिश दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जग
जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव तुळशी माळ गळा करठे म्हणे काठी कासे पितांबर कस्तूर ललाट देव सुरवर निजे ते भेटे गरुड हनुमंत पुढे उभे रात जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिक भक्त जन येते चंद्रभागे माझे स्नान जय करते दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवाचे नाम देव भावे ओवाळ जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा जय देव आरती संत मंडळी हाती घेऊनी पुष्पांजळी ओवाळीन पंचप्राण त्यांचे चरण न्याहाळी आरती संत मंडळी मच्छेंद्र गोरक्ष निवृत्तीनाथ ज्ञानदेव नामदेव केचर विशोभा संत सोपान चांग देव गोरा जग मित्र भक्त कबीर पाठक नामा सोखा परसा आरती संत मंडळी हाती घेऊन पुष्पांजळी ओवाळीन पंचप्राण त्यांचे चरण न्याहाळी आरती संत मंडळी भानुदास कृष्णदास वडवळ सिद्ध नागनाथ बहिरापिसा कुंदुराज केशव स्वामी सूरदास रंगनाथ वामन स्वामी जन बसवदास आरती संत मंडळी हाती घेऊनी पुष्पांजळी ओवाळीना पंचप्राण त्याची चरण न्याहाळी आरती संत मंडळी एकनाथ रामदास यांचा हरिपदी वास गुरुकृपा संपादिली स्वामी जनार्दन दास मीराबाई मुक्ताबाई बैनाबाई उदास सोनार नरहरी हा माळी सावता दास आरती संत मंडळी हाती घेऊनी पुष्पांजळी ओवाळीना पंचप्राण त्यांचे चरण न्याहाळी आरती संत मंडळी रोहिदास मलाबाई जनी राजाई गुनाई जोगा परमानंद माळा शेख महमद भाई निबराज बोधराज माथा तयाचे पाये कुर्मदास शिवदास मुकुलदास कर्माबाई आरती संत मंडळी हाती घेऊनी पुष्पांजळी ओवाळीन पंचप्राण त्याचे चरण न्याहाळी आरती संत मंडळी नारा महादा गोदा पेठा प्रेमळ दामाजी पंथ तुकोबा गणेशनाथ सेना नरसी महत तुळशीदास करावया पवार संतोबा भक्त महिपती तुम्हा पाशी चरण सेवा मागत आरती कुंभ मंडळी हाती घेऊन पुष्पांजळी ओवाळीन पंचप्राण त्यांचे चरण न्याहाळी आरती संत मंडळी हो आरती संत मंडळी
आले लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनन्य पूजन भावे वाळे मने नावा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्व मम देव देव अयेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण नाम कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलिमय आदत्तो ग्रहाणां परमेश्वरं मंत्र कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय वृत्तीनाथ महाराज की जय शांति ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की नमः जय पार्वती पदे हर हर